नमस्कार, मी आपल्या सगळ्यांची आवडती सुधाप्रिया. मी माझ्या 1.5 लाख फॉलोअर्सना म्हणजे त्यांच्या माध्यमातून मला मला जो त्रास होतोय, आसू पण येत नाहीयेत. मला जो त्रास होतोय, मी टीव्हीवर भीषण दृश्य बघितले. बिचारे बेबीज, त्यांना पकडून कसंही पोत्यात कोंबून गावाबाहेर सोडणार आहेत ते. गावाबाहेर कसे राहतील ते, काय खातील? विसरले. माझ्या हार्टला चरे पडलेत. माय हार्ट ब्रेक्स, माय लिव्हर, माय किडनी, माय फुफ्फुस. ते बिचारे ओरडत होते, भुंकत होते. त्यांना पकडून गावाबाहेर नेऊन सोडणार म्हणे. गावाबाहेर? माय गॉड, कसे राहतील ते तिथे, काय खातील? डायलॉग. ते भुंकत होते, सांगत होते, ओरडत होते, माणसांनो आमच्यासोबत असं कुत्र्यासारखे, हो, कुत्र्यासारखेच आमच्यासोबत वागू नका. मोकाट कुत्रे म्हणतात त्यांना लोक. ती गोंडस बेबीज असतात त्यांना आपल्यासोबत राहण्याची सवय झाली आहे. मोकाट कुत्रे म्हणतात लोक त्यांना. किती गोंडस बेबीज असतात त्यांना आपल्यासोबत राहण्याची, आपल्या सहवासाची सवय झाली आहे. आणि आता त्यांना रेस्क्यू कॅम्प मध्ये पाठवणार. कसे निर्दयी लोक आहेत हे. कसे राहतील ते तिथे, कसे राहतील? म्हणूनच मी शासनाला कळकळीची विनंती करते की या बेबीजना आपल्या सोबतच राहू द्या. तो त्यांचा अधिकार आहे. बस एवढेच. पण माझ्या पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका हा. धन्यवाद. फायनली झालं. हे घे तुझा चष्मा, तुला हवा होता ना? क्यूट बेबीज ना कसेही पकडून पोत्यात भरत होते. ते ओरडत होते, भुंकत होते. त्यांना ते पोत्यात भरून गावाबाहेर सोडणार आहेत. ते सांगत होते, ओरडत होते, म्हणत होते की माणसांनो आमच्या सोबत असे कुत्र्यासारखे, हो, कुत्र्यासारखे कुत्र्यांसोबत नका वागू. या जेवायला. बेबी डार्लिंग, या लवकर. अरे वा, दोघेही सोबत आलात. तू मला बेबी बोललीस. नॉटी. अरे मी त्यालाही बेबी म्हणते ना कधी कधी. बघ, बेबी म्हटलं की कसं लगेच येऊन बसतो, लब्बाड पिटला. ओ रे माझ्या बच्चा पिल्लू, किती गोड ग. कसं लवकर आला ना मी आवाज दिला बरोबर. तू घे ना, तुला काय हवंय ते. हो ना बेबा. त्याला नाही ना घेता येणार त्याच्याच हाताने. हा, असं काय करतोस रे? ए बाळ, ए क्यूट बेबी, त्याला आवडते म्हणून खास भुर्जी बनवली आहे. हो ना पिल्लू, भुर्जी आवडते ना बाळाला? हो, शो ना. ओ बाबा, हे मला सांग, हा, आजकाल बाबा आपल्यासोबत जेवताना दिसत नाही.
माझी रील बघितलीस का? बघ ना, अरे 1 तासात 4 लाख व्ह्यूज आले आहेत आणि लोकांच्या कमेंट्स तर माय गॉड, सोबत अशी कुत्र्यासारखे, हो कुत्र्यासारखे. सगळे म्हणतात मॅडम तुम्ही किती क्यूट दिसता आहात, किती मायाळू आहात तुम्ही. बघ ना, बघतायत. अगं मी तुला काय विचारतोय, आजकाल बाबा आपल्यासोबत जेवताना का नसतात? शी, किती किळसवानं. सारखी लाळ गाळतात ते जेवताना, दम टाकतात, धापा टाकतात. किती किळसवानं वाटतं ते. म्हणून मीच त्यांना म्हटलंय तिकडेच बसा म्हणून जेवायला. तिकडे त्यांना अडचण होत नसेल का? अडचण कसली आहे त्यात? आणि तसंही 2-3 दिवसाचाच प्रश्न आहे. म्हणजे अरे मी ओल्ड एज होमवाल्यांसोबत बोलली आहे, 2-3 दिवसात येऊन घेऊन जातील ते त्यांना. वृद्धाश्रमामध्ये? हो. किती गोंडस बेबीज असतात त्या. त्यांना आपल्यासोबत राहण्याची, आपल्या सहवासाची सवय झाली आहे आणि आता त्यांना रेस्क्यू कॅम्प मध्ये पाठवणार. कसे कसे निर्दयी लोक आहेत हे. कसे राहतील ते तिथे? कसे राहतील, कसे राहतील, कसे राहतील.